त्यावेळेस परमेश्वर देव बापाची स्तुती आराधना करूया. आज मुलींचं क्वायर पुढे येईल आणि मुलींच्या क्वायर बरोबर काही वेळ आपण परमेश्वराच्या स्तुती आराधनेमध्ये घालवूया. हेलो माइक टेस्ट. सभी को जय मसीह की. प्रभु का बहुत बहुत धन्यवाद है कि उन्होंने आज हम सभी को ये मौका दिया कि हम प्रभु की महिमा करें. भजन संहिता 33 का दूसरा वचन कहता है, वीणा बजाकर यहोवा की स्तुति करो, 10 तार वाली सारंगी बजाकर यहोवा के भजन गाओ. आज हम सभी उसके दरबार में आए हैं, तो हम अपने मनों को खोलकर अपनी आँखें स्वर के ऊपर लगाकर प्रभु यीशु मसीह का अपना उत्तम सा उत्तम आराधना अर्पण करते हैं. आइए हम वो गीत गाते जो कहता है, यीशु का दरबार हमें प्यारा लगत है. यीशु का दरबार रे हमें प्यारा लगत है. यीशु का दरबार रे हमें प्यारा लगत है. प्यारा लगत है, दुलारा लगत है. प्यारा लगत है, दुलारा लगत है. यीशु का दरबार रे हमें प्यारा लगत है. यीशु का दरबार रे हमें प्यारा लगत है. तेरे दरबार मसीह कौन कौन आए, तेरे दरबार मसीह कौन कौन आए. धर्म के भूखे गुनहगार रे हमें प्यारा लगत है. धर्म के भूखे गुनहगार रे हमें प्यारा लगत है.
है दुलारा लगत है। प्रभु यीशु ने कहा है कि मैं ना कभी तुम्हें छोड़ूंगा ना मैं कभी तुम्हें त्यागूंगा। सचमुच प्रभु की प्रीति हम पर बहुत ज़्यादा है। तो आइए हम वो नया गीत गाते जो कहता है कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं मैं तुम्हें छोड़ूंगा। कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं छोड़ेगा। कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं छोड़ेगा। ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा अकेला कभी ना छोड़ेगा। ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा अकेला कभी ना छोड़ेगा। कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं छोड़ेगा। कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं छोड़ेगा। तूफान छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा अकेला कभी ना छोड़ेगा। ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा अकेला कभी ना छोड़ेगा। कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं छोड़ेगा। कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं छोड़ेगा। तूफानों में साथ है मैदानों में साथ है। तूफानों में साथ है चरवाहा अच्छा है। वो इब्तिदार इम्तिहान अल्फा ओमेगा है। वो इब्तिदार इम्तिहान अल्फा ओमेगा है। ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा अकेला कभी ना छोड़ेगा। ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा अकेला कभी ना छोड़ेगा। कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं छोड़ेगा। कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं छोड़ेगा। तूफानों में साथ है मैदानों में साथ है। तूफानों में साथ है मैदानों में साथ है। जंग उसकी वो खुद ही लड़े निशानों में साथ है। जंग उसकी वो खुद ही लड़े निशानों में साथ है। ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा अकेला कभी ना छोड़ेगा। ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा अकेला कभी ना छोड़ेगा। कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं छोड़ेगा। कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं छोड़ेगा। रातों में जिंदगी के सन्नाटों में रातों में जिंदगी के सन्नाटों में और ना उम्मीदों में और मुश्किलातों में और ना उम्मीदी में और मुश्किलातों में। ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा अकेला कभी ना छोड़ेगा। ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा अकेला कभी ना छोड़ेगा। कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं छोड़ेगा। कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं छोड़ेगा।
जिस नाम में यीशु नाम है वो नाम पवित्र नाम है। जिस नाम से हमें चंगाई मिलती है, हमें मुक्ति मिलती है, ऐसा नाम सर्वश्रेष्ठ नाम यीशु नाम। आइए हम वो गीत गाते हैं, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शांति, जिस नाम में है शांति, वो नाम चंगाई। जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम। जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। बीमारी से, गरीबी से, शाप से है छुड़ाता वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता। बीमारी से, गरीबी से, शाप से है छुड़ाता वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता। जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम। जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। जिस नाम से शैतान डरे, उस नाम की जय जय करे। जिस नाम से ज़माना झुके, उस नाम को सलाम करे। जिस नाम से शैतान डरे, उस नाम की जय जय करे। जिस नाम से ये ज़माना झुके, उस नाम को सलाम करे। जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम। जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। सबसे ऊंचा है। सबसे ऊंचा है। आइए हम सब अपने स्थानों पर खड़े होते हैं और फिर से हम एक बार इसका आखिरी कड़वा है, जिस नाम से शैतान डरे, उस नाम की जय जय करे। हम सब मिलकर ऊंची आवाज़ में ये कड़वा गाते हैं प्रभु यीशु के नाम के लिए। जिस नाम से शैतान डरे, उस नाम की जय जय करे। जिस नाम से ये ज़माना झुके, उस नाम को सलाम करे। जिस नाम
प्रभु का नाम बहुत ज़्यादा ऊंचा है, उसकी तुलना हम कभी किसी चीज़ से नहीं कर सकते। आइए हम अपनी आँखों को बंद करते हैं, स्वर्ग की ओर अपने कान लगाते हैं और उस प्रभु को कहते हैं कि प्रभु आप ही हमारा शरण स्थान है, आप ही हमारा गढ़ है, आपके सिवा हम कहाँ जाए।
हालेलुया। धन्यवाद पिता परमेश्वर, हम आपका बहुत बहुत धन्यवाद करते हैं सुंदर से समय के लिए। सचमुच प्रभु आप है तो हम है प्रभु, आप मेरा शरण स्थान, आप मेरा चरवा, आप मेरा उद्धारक है प्रभु। यस प्रभु, हम आपके नाम को ऊंचा उठाते हैं प्रभु। हम हफ्ता भर मेहनत करते हैं और आज के दिन हम आपके भवन में आते हैं और प्रभु हमारे हर एक उस भार को आपके ऊपर डालते हैं प्रभु, क्योंकि आपने कहा है हे बोझ से दबे लोगों मेरे पास आओ, मैं तुम्हें विश्राम दूंगा। सचमुच प्रभु जब हम आपके पास आते हैं हमें सुकून मिलता है प्रभु, आपके पास हमें राहत मिलती है प्रभु। हम सब कुछ भूलना चाहते जो हमारे साथ हुआ प्रभु, लेकिन हम याद करते हैं उस बलिदान को जो आपने हमारे लिए किया है प्रभु। सचमुच हम आपके नाम को ऊंचा उठाते हैं। आप उस महिमा के योग्य है, आप उस प्रशंसा के योग्य है। धन्यवाद करते प्रभु हम सभी को आशीषित करने के लिए, हम सभी को अपना बनाने के लिए, हम सभी को प्रभु उस पैर की जूती से लेकर सर का ताज बनाने के लिए। धन्यवाद प्रभु, हम अपने दिलों को आपके पास रखते हैं प्रभु, हम अपनी आँखों को आपकी ओर लगाते हैं प्रभु। हम नतमस्तक होकर आपसे दुआ और विनती करते हैं प्रभु कि चाहे जीवन जग का अंत क्यों ना हो जाए, लेकिन आप हमारा कभी हाथ नहीं छोड़ेंगे, कभी आप हमें अकेला नहीं छोड़ेंगे। ये सुंदर सा समय फिर एक बार हम आपको देते हैं। आने वाला वचन प्रभु हम आपके हाथों में देते हैं। उस वचनों के द्वारा हमसे बात कीजिए प्रभु और हमें बताइए कि हम कैसे चले प्रभु। हम नहीं जानते प्रभु कि हमें क्या करना है, कैसे करना है। हम चाहते जैसे सुलेमान राजा को आपने बुद्धि प्रदान की, उसी प्रकार से हमें बुद्धि प्रदान करे, हमें समझ दे प्रभु कि हम किस तरह से आपके मार्ग पे चले। सचमुच प्रभु आपके नाम को ऊंचा उठाते हैं। हमारी इस प्रार्थना को, हमारी इस आराधना को, हमारी स्तुति को आपने ग्रहण किया, इसीलिए आपका धन्यवाद। सारा आदर, सारा महिमा सिर्फ खुदा यीशु मसीह के मीठे और प्यारे नाम से, आमीन। पुन्हा एकदा यवनाचं पुस्तक आपल्या समोर आपण काढू। यवनाचं पुस्तक अध्याय 4 आज आपल्या समोर आपण ठेवणार आहोत। पुढचा रविवार हा शेवटचा रविवार आहे। यवनाच्या पुस्तकावरती परीक्षा असेल। बरं, प्रार्थना करूया। पवित्र आणि प्रेमळ देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू। पुन्हा एकदा आम्ही आमचं लक्ष तुझ्या वचनांकडे लावत आहोत। तुझ्या वचनांकडे आम्ही पाहत असताना, त्यावर मनन करत असताना प्रभू तू आमचं सहाय्य कर। आम्हास तुझी कृपा तू पुरव आणि तुझं वचन हे आम्हासाठी किती अद्भुत आशीर्वादाचं आहे ते आमच्या जीवनामध्ये पैतदेव बापा आम्हास कसं नवीन बनवतं याचा अनुभव पैतदेव बापा आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू येऊ दे। आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करीत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक। आमेन आमेन। यवनाचं पुस्तक अध्याय 4 आपल्या समोर आपण ठेवलेलं आहे। अध्याय 1 वर आपण मनन केलं आणि अध्याय 1 वर मनन करत असताना या पहिल्या अध्यायातून जे काही आत्मिक बोध आहेत, आध्यात्मिक बोध आहेत ते आपण पाहिलेत। त्यानंतर मागच्या रविवारी आपण अध्याय 2 आणि 3 यावर मनन केलं आणि अध्याय 2 आणि 3 वर मनन करत असताना या दोन्ही अध्यायांमधून यवनाला आपण आपल्या समोर ठेवलं आणि अध्याय 2 मध्ये यवना कुठं आहे, तो काय करत आहे, अध्याय 3 मध्ये यवना कुठं आहे आणि तो काय करत आहे, या प्रकारे आपण अध्याय 1, अध्याय 2 आणि अध्याय 3 यावर मनन केलेलं आहे। आज अध्याय 4 जो आहे यवनाच्या पुस्तकाचा आपल्या समोर आपण ठेवलेला आहे आणि अध्याय 4 मधून आज जो विषय मला तुमच्या समोर ठेवायचा आहे, हा विषय आहे उजव्या डाव्या हातांचा भेद ज्यांना कळत नाही। उजव्या डाव्या हातांचा भेद ज्यांना कळत नाही। जर तुम्ही शेवटचं वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तर उजव्या डाव्या हाताचा भेद ज्यास कळत नाही अशी 1,20,000हून अधिक माणसे व पुष्कळशी गुरेढोरे जे मोठ्या
निनवे शहरात आहेत त्यांची मी पर्वा करू नये काय. परमेश्वर देव या ठिकाणी योनाला सांगतो की उजव्या डाव्या हाताचा भेद ज्यांना कळत नाही अशी 1,20,000हून अधिक माणसे या निनवे शहरामध्ये आहे त्यांची मी पर्वा करू नये काय. मित्रांनो, हा जो 4था अध्याय आहे योनाचा, ज्यावेळेस आम्ही योनाच्या पुस्तकाचा अभ्यास करतो आणि या 4थ्या अध्यायामध्ये येतो, या 4थ्या अध्यायाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो आपल्याला लक्षात येतं की या पुस्तकामध्ये अतिशय महत्त्वाचा असा हा अध्याय आहे. 4था अध्याय शेवटचा अध्याय, समारोपाचा अध्याय तो आहे, पण तो अतिशय महत्त्वाचा आहे. कारण या 4थ्या अध्यायामध्ये पुष्कळशा प्रश्नांची उत्तरं आम्हाला प्राप्त होतात. योना का बरं तार्शिसास पळून चालला होता, योनाला का निनवे शहराला जायचं नव्हतं, याचं फार महत्त्वाचं उत्तर आम्हाला या 4थ्या अध्यायामध्येच आम्हाला पाहायला भेटतं. प्रियांनो, या प्रकारे या 4थ्या अध्यायाचा अभ्यास करत असताना पुष्कळशा गोष्टी आम्हाकरिता त्या ठिकाणी नवीन आणि आशीर्वादाच्या अशा प्रकारच्या आम्हा सापडतात. जो विषय आज आपल्या समोर आहे की उजव्या डाव्या हातांचा भेद ज्यास कळत नाही, म्हणजे हे कोणते लोक आहेत, यांना कोणते लोक म्हणावेत. उजव्या डाव्या हातांचा भेद ज्यांना कळत नाही म्हणजे कोण, कोणाला म्हणावं की उजव्या डाव्या हाताचा भेद कळत नाही. जे माझा उजवा हात कोणता आणि माझा डावा हात कोणता यातलाही भेद कळत नाही. माझा हा उजवा आहे की माझा हा डावा आहे, कोणता हा उजवा आहे की डावा आहे, पक्क. उजव्या डाव्या हातांचा भेद ज्यांना कळत नाहीत अशी माणसं आहे ना, ज्याला आम्ही असं म्हणू शकतो की भोळी, साधी, सरळ अंतकरणाची, धार्मिक प्रवृत्तीची माणसं, ज्यांच्या अंतकरणामध्ये कुठल्याही प्रकारचं कपट नाही, अशी लोक. असे लोक या निनवे शहरामध्ये परमेश्वर देव पाहतो. 1,20,000हून अधिक संख्या त्यांची आहे की त्यांना उजव्या डाव्या हाताचा भेद कळत नाही. ते सरळ अंतकरणाचे आहेत, धार्मिक प्रवृत्तीचे लोक आहेत. आणि असे लोक त्या ठिकाणी आहेत प्रियांनो की ज्यांचा नाश व्हावा ही परमेश्वराची इच्छा. आणि आता मुळातच आम्हाला माहिती आहे की कोणाचाच नाश होऊ नये ही परमेश्वराची इच्छा आहे. वाईटाने, अधार्मिकाने, पापी मनुष्यानेही पश्चाताप करावा, देवाच्या राज्यामध्ये यावं, आपल्या पापांपासून वळावं म्हणून देवाची इच्छा आहे. ज्यावेळेस एक पापी मनुष्य पश्चाताप करतो त्यावेळेस आम्हाला माहिती आहे की स्वर्गामध्ये त्याच्यासाठी आनंद केला जातो. या ठिकाणी धार्मिक प्रवृत्तीचे लोक आम्हाला निनवे शहरात पाहायला भेटतात. या 1,20,000चा ज्यावेळेस मी विचार करत होतो ना, मला आणखीन एक संदर्भ आठवला. मला उत्पत्तीमधला तो संदर्भ आठवला ज्या ठिकाणी अब्राहम जो आहे हा सदोम गमोरा करिता मध्यस्थी करतोय. सदोम गमोरा, परमेश्वराने ठरवलंय की सदोम गमोराचा नाश करावा. त्या ठिकाणी त्या ठिकाणाची जी ओरड आहे, त्या ठिकाणी मनुष्याचं जे पाप वाढलेलं आहे, त्यामुळं सदोम गमोराचा नाश करावा हे परमेश्वराच्या मनात आहे. आणि परमेश्वर देव ही गोष्ट अब्राहमाला सांगतो. आणि ज्यावेळेस तुम्ही उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पाहता, हा अब्राहम जो आहे हा परमेश्वराकडं मध्यस्थी करतो की परमेश्वरा, त्या सदोम गोमोरामध्ये जर 50 नीतिमान असले तरी तू त्या नीतिमानांचा त्या दुष्टांबरोबर नाश करशील काय. परमेश्वर म्हणतो की जर मला 50 आढळले तर मी करणार नाही. 50चे 45, 40, 30, 20, 10 करत अब्राहम मोठ्या धीराने परमेश्वराजवळ सदोम गमोरा करिता मध्यस्थी करतो की जर त्या ठिकाणी धार्मिक प्रवृत्तीचे लोक जर आहेत तरी तू त्यांची गय करणार नाहीस काय. प्रियांनो, अब्राहमासोबत बोलणारा परमेश्वर आम्हाला या ठिकाणी योनासोबत बोलताना आढळतो.
जो परमेश्वर त्या ठिकाणी अब्राहमासोबत बोलतोय आणि अब्राहमाला म्हणतोय की जर मला त्या ठिकाणी 50 सापडले, 45 सापडले, 40, 30, 20, 10 जरी मला सापडले तरी मी त्यांचा नाश करणार नाही. तोच परमेश्वर या ठिकाणी योनासोबत बोलतोय की त्या निनवे शहरामध्ये 1,20,000हून अधिक अशी माणसं आहेत की ज्यांना उजव्या डाव्या हाताचा भेद कळत नाही. मी त्यांची पर्वा करू नये काय? मी त्यांची पर्वा करू नये काय? प्रियांनो, उजव्या डाव्या हातांचा भेद ज्यांना कळत नाही अशी माणसं, जी धार्मिक प्रवृत्तीची आहे, जी सरळ अंतकरणाची आहेत अशी माणसं, देवबाप आज त्या अशा लोकांकडं आपण आपलं लक्ष लावत आहोत. प्रियांनो, पहिली गोष्ट जी आज आम्हाला या अध्यायावरती मनन करत असताना पाहायला मिळते ती म्हणजे देव धार्मिकांची, जे सरळ अंतकरणाचे आहे त्यांची काळजी घेणारा, त्यांच्याविषयी विचार करणारा आणि त्यांची पर्वा करणारा परमेश्वर आहे. परमेश्वर देव जे सरळ अंतकरणाचे आहेत, जे धार्मिक प्रवृत्तीचे आहेत, त्यांची गय करणारा, त्यांची पर्वा करणारा, त्यांच्यासाठी विचार करणारा परमेश्वर आहे. पुष्कळदा या जगामध्ये आम्ही राहत असताना जे सर्व प्रकारचं वाईट आम्हाला आमच्या अवतीभोवती पाहायला भेटतं, दुष्टता जी वाढताना आम्हाला पाहायला भेटते, पुष्कळदा हा प्रश्न धार्मिकांच्या मनामध्ये निर्माण होत असतो की परमेश्वर का या गोष्टी घडू देतो? का बरं दुर्जन या जगामध्ये वाढत जातो? का बरं? का परमेश्वर देव त्यांना आड येत नाही? किंवा का धार्मिकांनाच त्रास होतो? का जे नीतिमान आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं भय आहे, त्यांनाच का त्रासातून जावं लागतं? असे अनेक प्रश्न हे नेहमी मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होत असतात. प्रियांनो, परंतु आज योनाच्या या 4थ्या अध्यायातून आमच्यासाठी हे अतिशय स्पष्टपणे आम्हाला पाहायला भेटतं की जो परमेश्वर उत्पत्तीत म्हणतो की जर मला नीतिमान सापडले तर मी नाश करणार नाही, जो योनाला म्हणतो की त्या ठिकाणी 1,20,000हून अधिक माणसं आहे, प्रियांनो, तोच परमेश्वर आजही तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. आणि आम्हाला हे आमच्यासाठी हे फार आनंदाचं आहे की हा परमेश्वर जे सरळ अंतकरणाचे आहेत, जे धार्मिक प्रवृत्तीचे आहेत, त्यांची पर्वा करणारा परमेश्वर आहे. जर आमच्या मनात जर असा प्रश्न येत असेल की परमेश्वराचं भय धरून मला काय फायदा होतोय, परमेश्वराचं भय धरून आम्हाला परमेश्वराचं फेवर प्राप्त होत आहे. आणि परमेश्वराचं फेवर जे आहे ना, परमेश्वराची मर्जी संपादन जो व्यक्ती करतो ना, प्रियांनो, त्याच्या जीवनात कदाचित अडचणी त्रास असतील, परंतु ज्याला परमेश्वराची मर्जी प्राप्त झालेली आहे ना, या भूतलावरती त्याचं कल्याण होणार म्हणजे होणार. कारण परमेश्वर हा कधीही बदलत नाही. तुमचा आणि माझा परमेश्वर कधीही बदलणारा नाही. तो उत्पत्तीपासून तर या घटकेपर्यंत आम्हाला सारखाच असा तो पाहायला भेटतो. प्रियांनो, हे जे लोक आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात योनाच्या पुस्तकामध्ये, 1,20,000हून अधिक संख्या त्यांची आहे, ज्यांना उजव्या डाव्या हाताचा भेद कळत नाही. वास्तविक पाहता या पुस्तकाचा अतिशय महत्त्वाचा भाग तेच लोक आहेत. हे जे 1,20,000हून अधिक लोक ज्यांच्याविषयी परमेश्वर या ठिकाणी म्हणतो ना, तेच लोक या योनाच्या पुस्तकाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. प्रियांनो, योनाला निनवे शहराला जाण्याकरिता परमेश्वर का सांगतोय? या लोकांसाठी. तो जो जे वादळ त्या समुद्रामध्ये आम्हाला पाहायला भेटतं ते कोणासाठी? या 1,20,000 लोकांसाठी. तो जो मोठा मासा त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतो कोणासाठी? तो या 1,20,000 आहे. 1,20,000.
यौनाचं पुस्तक पवित्र शास्त्रामध्ये यौनाविषयी सांगण्याकरिता नसून परमेश्वर देव हा जे सरळ प्रवृत्तीचे लोक आहेत, जे धार्मिक प्रवृत्तीचे लोक आहेत, परमेश्वर त्यांची पर्वा करणारा आहे, परमेश्वर त्यांचा विचार करणारा आहे, हे स्पष्टपणे सांगण्याकरिता यौनाचं पुस्तक आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला भेटतं. मी तुम्हाला मागच्या वेळेसही सांगितलं होतं की तरुणांपैकी एकाने प्रश्न केला की बाळकसाहेब मग यौना नंतर कुठं गेला? यौनाचं पुस्तक आम्ही वाचत असताना आम्ही शेवटचं वचन वाचलं आणि मग त्यानंतर यौनाचं काय झालं, यौना कुठे गेला? मुळातच यौनाचं पुस्तक हे यौनाला कमी, जरी यौना नाव आहे, यौना आमच्या समोर त्या ठिकाणी आहे, यौनाची स्टोरी आम्ही संडे स्कूल पासून ऐकत आलोय, परंतु प्रियांनो यौनाचं पुस्तक ह्या पवित्र शास्त्रामध्ये या 1,20,000हून जे अधिक लोक आहे, परमेश्वर त्यांची पर्वा करणार आहे. केवळ त्यांचीच नव्हे तर याही परिस्थितीमध्ये, आजच्याही दिवसांमध्ये, याही काळामध्ये जे लोक धार्मिक प्रवृत्तीचे आहेत, जे लोक सरळ अंतःकरणाचे आहेत, त्यांची गय करणारा, त्यांची पर्वा करणारा, त्यांना फेवर करणारा, त्यांच्यासाठी काम करणारा परमेश्वर आम्हाला पाहायला भेटतो. आणि म्हणून देवाच्या लोकांनो हे अतिशय महत्त्वाचं आहे. परमेश्वराचं वचन आम्हाला ह्या प्रकारे शिकवतं की या जगामध्ये आम्ही राहत असताना पुष्कळदा जे वाईट आहे ते आम्हाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल, परंतु आम्हाला सावध राहण्याची गरज आहे. मी परमेश्वराचं भय धरून मला काय फायदा होतोय? हा व्यक्ती ज्याच्या जीवनामध्ये परमेश्वराचं भय नाही त्याची प्रगती होते, त्याची उन्नती होते. नकळत धार्मिकाच्या मनातही हे विचार येऊ लागतात की मीही त्याच्यासारखं करून पाहावं काय? पुष्कळदा प्रियांनो आमचं जे चांगुलपण आहे ना, पुष्कळदा आमची जी धार्मिकता आहे, पुष्कळदा परिस्थितीमुळं किंवा वेगवेगळ्या गोष्टींमुळं आम्ही त्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करतो. परंतु आज आमच्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे की परमेश्वर देव हा त्या ठिकाणी आहे, तो पाहतो आणि तो त्या ठिकाणी काम करणारा परमेश्वर देव आहे. परमेश्वर यौनाला त्या ठिकाणी म्हणतो की जे 1,20,000हून अधिक लोक त्या ठिकाणी आहे, मी त्यांची पर्वा करू नये काय? परमेश्वर देव हा अशा लोकांचा आधार म्हणून आम्हाला पाहायला भेटतो. प्रियांनो तुम्ही पवित्र शास्त्रामधून अतिशय आरंभापासून जर तुम्ही पाहत आलात ना, तुम्हाला हीच बाब तुम्हाला पाहायला भेटते. ज्यावेळेस नोहाच्या काळामध्ये मानवाची दुष्टाई ज्यावेळेस वाढली, परमेश्वराने कोणाला वाचवलं? काय आवश्यकता होती एकट्या नोहाला वाचवण्याची? एकट्या नोहाला वाचवण्याची काय आवश्यकता होती? परंतु त्या ठिकाणी नोहा आहे की जो सरळ आहे, धार्मिक प्रवृत्तीचा आहे. परमेश्वर देव अख्ख्या मानव जातीचा त्या 40 दिवस 40 रात्र पावसामध्ये सर्व काही नाश झाला, परंतु एवढ्या भयंकर परिस्थितीतही देवाला माहित होतं की नोहाला त्याच्या कुटुंबाला कसं वाचवायचं. आमच्या आजूबाजूची परिस्थिती किती जरी बिघडली तरी आम्ही हे लक्षात ठेवावं की आमच्या परमेश्वराला माहीत आहे की आमच्यासाठी काय करायचं आहे, आमच्या जीवनामध्ये काय करायचं आहे हे परमेश्वराला माहीत आहे. पुष्कळदा अडचणी येतील, संघर्षपूर्ण परिस्थिती येईल, आजार येतील, वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग आमच्या जीवनात येतील, परंतु आम्ही हे कधीच विसरू नये की तो परमेश्वर ज्याने अवघ्या सर्वस्वाचा नाश करत असताना नोहाला कसं वाचवावं हे ज्या परमेश्वराला माहीत आहे, तोच परमेश्वर तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. अख्ख्या सदोम गमोराचा नाश झाला, पण तू परमेश्वराने लोटाला त्यामधून बाहेर काढलं. देव धार्मिकांसाठी उभा राहणारा, देव धार्मिकांच्या वतीने बोलणारा, देव धार्मिकांसाठी काम करणारा परमेश्वर आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. प्रियांनो परमेश्वराचं हे जे काम आहे ना, हे आमच्या बुद्धी सामर्थ्या पलीकडे आहे. प्रियांनो अद्भुत रीतीने परमेश्वर देव त्या ठिकाणी काम करत असतो.
मला नाही वाटत की निनवे शहरामध्ये ज्यावेळेस एवढं पाप त्या ठिकाणी वाढलं, एवढी दुष्टता त्या ठिकाणी वाढली आणि निनवेचा आता नाश करावा हे परमेश्वराच्या मनात आहे, परंतु परमेश्वर देव त्या ठिकाणी त्या 1,20,000हून अधिक असलेल्या लोकांचा विचार करतोय. माहित असेल का त्या 1,20,000 लोकांना ते परमेश्वराला ओळखणारे होते का? निनवे शहरातील ते लोक परमेश्वराला ओळखणारे होते का? स्पष्ट त्या ठिकाणी काहीच लिहिलेलं नाही. हे ते लोक आहेत प्रियांनो, हे ते शहर आहे. निनवे हे ते शहर आहे जे देवाच्या लोकांचे वैरी म्हणून आम्हाला पाहायला भेटतात. का बरं योनाला असं वाटत होतं की निनवेचा नाश झाला पाहिजे? का बरं योना तार्शिसास पळून चालला? त्याला निनवेला संदेश नाही द्यायचा, त्याला निनवेच्या लोकांना नाही वाचवायचं. का बरं? कारण हे अश्शूरी लोक, हे लोक देवाच्या लोकांच्या विरोधात उभे राहिलेले लोक त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतात. पण तरीही परमेश्वर देव हा अद्भुत प्रीतीने भरलेला परमेश्वर देव त्या ठिकाणी आहे प्रियांनो. या लोकांना जरी माहीत नाही, परमेश्वर देव त्यांचा विचार करतोय. पुष्कळदा आम्हालाही माहीत नसतं बरं की परमेश्वर आमच्यासाठी काय करत आहे. आम्ही पुष्कळदा आमच्या भूतकाळामध्ये, आमच्या वर्तमान काळामध्ये, कधी कधी भविष्य काळामध्ये आम्ही इतकं गुंतून गेलेलो असतो, इतकं बिझी होऊन गेलेलो असतो की परमेश्वर आमच्यासाठी काय विचार करतोय, परमेश्वर देव आमच्यासाठी काय करत आहे, कधी कधी हे आम्हाला समजतही नाही. परंतु आम्ही परमेश्वराचे आभार मानावे, आम्ही परमेश्वराचे आभार मानावे की हा परमेश्वर आमच्यासाठी काम करणारा परमेश्वर आहे. परमेश्वर धार्मिकांची पर्वा करणारा आहे. कोण आहे या ठिकाणी धार्मिक? कोण आहे या ठिकाणी धार्मिक? कोण आहे या ठिकाणी नीतिमान? जेव्हा केव्हा हा प्रश्न आमच्या समोर येईल ना, आमचा हात पटकनी वर झाला पाहिजे. आमचा हात वर झालाच पाहिजे. कारण जे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहेत ते नवीन उत्पत्ती आहे. जुनं ते होऊन गेलं, पहा ते नवे झालेत. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला नीतिमान म्हणण्यात आलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला धार्मिक म्हणण्यात आलेलं आहे प्रियांनो. आणि म्हणून मी धार्मिक आहे ही माझ्या स्वतःची धार्मिकता नाही, कारण माझी कामे देवाच्या दृष्टीने फाटक्या आणि घाणेरड्या चिंधीसारखी आहेत. ही माझी स्वतःची धार्मिकता नाही आहे, परंतु ही माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताची धार्मिकता आहे. हे माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व आहे जे मी परिधान केलेलं आहे. मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरवण्यात आलेलो आहे. मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मी धार्मिक ठरवण्यात आलेलो आहे. या ठिकाणी बसलेली प्रत्येक व्यक्ती, मग ती पुरुष असो की मग ती स्त्री असो, ती धार्मिक ठरवण्यात आलेली आहे. ही प्रभू येशू ख्रिस्ताची धार्मिकता आम्हास प्राप्त झालेली आहे. आणि ज्या अर्थी देवाने तुम्हाला आणि मला धार्मिक म्हटलेलं आहे ना, त्या अर्थी देव तुमच्या आणि माझ्या बाजूने उभा राहणारा परमेश्वर आहे. या ठिकाणी असणारी प्रत्येक व्यक्ती जिने प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे, हा परमेश्वर त्या व्यक्तीच्या बाजूने उभा राहणारा परमेश्वर आहे. आमच्या चांगल्या दिवसांमध्ये, आमच्या वाईट दिवसांमध्ये, आमच्या अडचणींमध्ये, आमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसंगांमध्ये लक्षात ठेवा की परमेश्वर तुमची आणि माझी पर्वा करणारा परमेश्वर आहे. तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी विचार करणारा आहे. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी अद्भुत रीतीने काम करणारा तो परमेश्वर आहे. एखाद्या वेळेस स्वतःच्या धार्मिकतेवर प्रश्नचिन्ह असला तर चालेल, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या धार्मिकतेवर आणि त्याच्या नीतिमत्वावर आम्हाला कधीही संशय निर्माण होऊ नये प्रियांनो. आम्ही आमच्या स्वतःच्या कृत्यांनी कधीच परमेश्वराच्या समोर जाऊ शकणार नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला तो अधिकार दिलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला त्या योग्यतेचं बनवलेलं आहे की आज आम्ही त्या अद्भुत आणि जिवंत परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आम्ही येऊ शकतो. मग हे जे
धार्मिक लोक आहेत, हे जे धार्मिक प्रवृत्तीचे लोक आहेत, हे जे सरळ अंतकरणाचे लोक आहेत, हे ते लोक आहेत ज्यांना उजव्या डाव्या हाताचा भेद कळत नाही. प्रियांनो, हे लोक मिठासारखे आहेत. हे लोक कसे आहेत? मिठासारखे आहे. आम्हाला माहिती आहे की मीठ हा विषय आम्हाला माहित आहे. आम्ही मत्तयाचं शुभवर्तमान जर वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला मिठावरून आणि दिव्यावरून शिकवलेले धडे आम्हाला माहित आहे. मत्तय 5:13 जर वाचलं तर तुम्ही जगाचे मीठ आहात, स्पष्टपणे म्हटलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला मीठ म्हणतो. मीठ काय करतं आम्हाला माहिती आहे. जतन करून ठेवण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी वापरल्या जातं. निनवे शहर का वाचलं प्रियांनो? निनवे शहराला का पश्चाताप करण्याची संधी मिळाली? निनवे शहर त्या ठिकाणी का वाचलं? कारण हे 1,20,000 अधिक लोक त्या ठिकाणी आहे. जर हे लोक त्या ठिकाणी नसते ना, तर जसा सदोम आणि गमोराचा नाश झाला, निनवे शहरही धुळीस मिळालं असतं. प्रियांनो, परमेश्वराचा जो संदेश या निनवे शहराला प्राप्त झाला, त्यांनी पश्चाताप केला. त्यांनी पश्चाताप केल्यावर परमेश्वराने जे आपल्या मनामध्ये ठरवलं होतं त्यासाठी परमेश्वराला अनुताप झाला. परंतु हे जे सगळं झालं ना, याच्याकरिता कारण कोण आहे? तर हे लोक त्या ठिकाणी आहेत. त्या लोकांमुळं प्रियांनो आम्हाला पाहायला भेटतं की निनवे शहर त्या ठिकाणी वाचलं. निनवे शहराला एक नवीन संधी त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आज तुम्ही आणि मी या जगामध्ये आहोत आणि परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला मीठ म्हणतं. कसं वाटेल हे ऐकायला की तुमच्यामुळं आणि माझ्यामुळं आज हे जग टिकून आहे. या जगाला एक आशा आहे, या जगाकडं एक संधी आहे. कधी विचार केला का आम्ही या गोष्टीचा? मंडळी या जगामध्ये आहे म्हणून जग अजूनही टिकून आहे. जगाकडं एक आशा आहे, त्यांना एक संधी आहे. मंडळी ज्यावेळेस या जगातून काढून घेतल्या जाईल ना, काय होणार आहे? फार काळ आहे का मग त्याच्यानंतर? महासंकटाचा काळ त्या ठिकाणी आहे. मग नवीन पृथ्वी आणि नवीन यरुशलेम आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. ही पृथ्वी, हे जग, हे तोपर्यंतच आहे प्रियांनो जोपर्यंत मंडळी या जगामध्ये आहे. कारण मंडळी या जगातून काढून घेतल्यानंतर, तो कृपेचा काळ त्या ठिकाणी संपल्यानंतर प्रियांनो, प्रगटीकरण आम्ही सर्वांनी अभ्यासलेलं आहे. काय परिस्थिती त्या ठिकाणी आहे, ती परिस्थिती अजून जगावरती आली नाही. त्या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये ज्या गोष्टी वाचतो आम्ही, त्या अजून जगामध्ये आम्हाला दिसत नाहीत. त्याचं कारण एक आहे, कारण मंडळी अजून जगामध्ये आहे. तुम्ही आणि मी या ठिकाणी आहोत. तुम्हाला आणि मला परमेश्वराचं वचन मीठ म्हणतं. प्रियांनो, तुम्हाला आणि मला या जगामध्ये आमचं काम पूर्ण करायचं आहे. मिठाचा खारटपणाच गेला तर मग ते कोणत्या उपयोगाचं ठरेल? तुम्हाला आणि मला ख्रिस्ताकडून मिळालेली धार्मिकता, तुम्हाला आणि मला ख्रिस्ताकडून मिळालेली ती चव, ते गुणधर्म, त्या ज्या गोष्टी आम्हाला ख्रिस्ताकडून मिळालेल्या आहे, कुठल्याही गोष्टीसाठी, कुठल्याही कारणासाठी प्रियांनो त्या आम्ही आमच्या जीवनामधून गमावू नये. आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आमच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. मंडळी या जगामध्ये आहे आणि म्हणून जग या ठिकाणी टिकून आहे. प्रियांनो, पुष्कळदा या धार्मिकतेकरिता आपल्याला त्रास सहन करावा लागेल. पुष्कळदा या धार्मिकतेकरिता आम्हाला आमच्या जीवनामध्ये विरोध सहन करावा लागेल. जगाचा विरोध आपल्याला सहन करावा लागेल. पुष्कळ वेगवेगळ्या परीक्षांमधून आपल्याला जावं लागेल. परंतु प्रियांनो,
तरीही आम्हाला त्या ठिकाणी टिकून राहायचं आहे. निनवे शहराचा विचार करा. त्या निनवे शहरामध्ये ते पाप इतकं वाढत आहे, ती दुष्टाई इतकी वाढत आहे, त्या परिस्थितीमध्ये हे लोक कशा प्रकारचं जीवन जगत असतील. सदोम गमोरा ज्या ठिकाणी इतकं भयंकर पाप वाढलेलं होतं, त्या पापमय परिस्थितीमध्ये लोट आणि त्याचं कुटुंब कसं जीवन जगत असेल. नोहाच्या काळामध्ये जेव्हा सर्वत्र मनुष्य बिघडलेला आम्हाला दिसून येतो, नोहा कसं जीवन जगत असेल प्रियांनो. तुम्ही आणि मी धार्मिकतेकरिता काय सहन करतो हे परमेश्वराला माहीत आहे. आणि परमेश्वर देव तुमचा आधार आहे. परमेश्वर देव तुमचा आधार आहे प्रियांनो. आणि म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीसाठी ही धार्मिकता आम्हाला त्यापासून आम्ही परावृत्त होऊ नये. धार्मिकता एवढं सहज आणि सोपं नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचं मोठं उदाहरण आमच्या समोर आहे. धार्मिकतेकरिता तुम्हाला आणि मला धार्मिक ठरविण्याकरिता, तुम्हाला आणि मला नीतिमान ठरविण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्ताला काय काय सहन करावं लागलं हे आपल्यापासून लपलेलं नाही प्रियांनो, सोपं नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्त हा आमच्या समोर एक फार मोठं उदाहरण आहे. आणि म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं की जी चित्तवृत्ती त्याच्या ठाई होती ती तुमच्या आणि माझ्याही ठाई असावी, ती तुम्ही आणि मी देखील धारण करावी. या जगामध्ये आम्ही राहत असताना आमचा प्रभू येशू ख्रिस्त जो आहे हा आमच्या समोर आहे. त्याने धार्मिकतेकरिता काय काय सहन केलं ते आमच्या समोर आहे. कदाचित आम्हालाही त्या त्रासातून जावं लागेल, हरकत नाही. परमेश्वर देव आपला आधार आहे. परमेश्वराच्या भयामध्ये चालणं, परमेश्वराच्या धार्मिकतेमध्ये चालणं, आपला खारटपणा असेल, आपली चव असेल, ती जी गुणधर्म आम्हाला मिळाली त्याद्वारे या जगावरती परिणाम घडवीत राहणे, आमच्या आजूबाजूला जे लोक आहे त्यांच्या जीवनावरती परिणाम घडवीत राहणे, प्रियांनो हे काम आम्हाला सतत आणि सतत आमच्या जीवनामधून सुरू ठेवायचं आहे. पुष्कळदा आम्हाला समजतही नाही की आम्ही एखाद्या ठिकाणी असल्यामुळं परमेश्वर त्या ठिकाणी कसं काम करतो, परमेश्वर त्या जागेला, परमेश्वर देव त्या लोकांना कसं आशीर्वादित करतो, परमेश्वर देव तुमच्यामुळं कोणाच्या जीवनात काय काम करत आहे हे पुष्कळदा आम्हाला समजणारही नाही. परंतु परमेश्वराला माहीत आहे की त्याचं काम कसं करून घ्यायचं आहे. परमेश्वर देव अद्भुत रीतीने काम करणारा परमेश्वर आहे. प्रियांनो, परमेश्वर देव बाप या वचनांच्या द्वारे तुम्हास आशीर्वादित करूया. आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जे परमेश्वराचं वचन आमच्याकरिता आहे एक 1,20,000 अधिक माणसे त्या मोठ्या निनवे शहरात आहे. जरी निनवेचं पाप वाढलेलं आहे, परंतु ही माणसे, हे लोक त्या ठिकाणी आहेत की ज्यांना उजव्या डाव्या हाताचा भेद कळत नाही. आणि म्हणून निनवे शहराला पश्चाताप करण्याची संधी मिळाली. या 1,20,000 लोकांमुळं निनवे धुळीस मिळाली नाही. आज परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला धार्मिक म्हणतं, नीतिमान म्हणतं, मीठ म्हणतं. आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये काय करण्याची गरज आहे प्रियांनो? आम्ही परिस्थितींमुळं निराश आहोत, आम्ही दुःखी आहोत काय? आम्हाला असं वाटतं का की परमेश्वर आमच्यासाठी विचार करत नाही, परमेश्वर आमची पर्वा करत नाही? या 1,20,000 लोकांकडे पहा, ज्यांना माहीतही नव्हतं की केवढं मोठं संकट त्यांच्यावरती आहे. परमेश्वराच्या न्यायाखाली, परमेश्वराच्या क्रोधाखाली ते सापडतायत.
परंतु या लोकांचा विचार परमेश्वर त्या ठिकाणी करत आहे. निनवे शहर धुळीस मिळणार आहे. प्रियांनो, परमेश्वर तुमच्यासाठी विचार करणारा, तुमची पर्वा करणारा आहे याची खात्री आज करून घ्या. स्वतःला ही गोष्ट खात्रीने सांगा की माझा परमेश्वर, ज्याने मला धार्मिक म्हटलं, ज्याने मला नीतिमान म्हटलं, तो माझ्यासाठी विचार करतो, तो माझ्यासाठी अद्भुत गोष्टी करतो. त्याने मला सोडलेलं नाही, त्याने मला टाकलेलं नाही. आणि म्हणून मलाही सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये ती धार्मिकता मला टिकवून ठेवायची आहे. परमेश्वराचा तो उद्देश माझ्या जीवनामध्ये मला पूर्ण करायला पाहिजे. होय पवित्र देव बापा, आज आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रभू पवित्र देव बापा, तू खरंच अद्भुत आहेस. तुझं काम करण्याची पद्धत ही वेगळी आहे. प्रभू, आम्हा प्रत्येकाच्या जीवनाविषयी तू विचार करतोस, आम्हा प्रत्येकाच्या जीवनात तू काम करतोस. माझ्या देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. दुष्टता कितीही वाढली प्रभू, जगाची परिस्थिती कितीही बिघडली, तरी तुला माहीत आहे की आपल्या लोकांचा सांभाळ कसा करायचा, आपल्या लोकांचं संरक्षण कसं करायचं. प्रभू, आम्ही आमची भिस्त तुझ्यावरती टाकतो. पवित्र देव बापा, आम्ही आमची भिस्त तुझ्यावरती टाकतो. प्रभू, तुझं गौरव आम्हा प्रत्येकाच्या जीवनामधून तू करून घे. प्रभू, तुझं गौरव आम्हा प्रत्येकाच्या जीवनामधून तू करून घे. आम्ही तुझे मनापासून आभार मानून ही प्रार्थना आमचा प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. सुवंददेव परात्पर हे गीत गाऊ, आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आण नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन. आमेन.